बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट हा पूर्णपणे रोबोटच करतो का? नमस्कार, मी डॉक्टर अनंत गायकवाड. मी MBBS MS ऑर्थोपेडिक्स आहे. मी सुरभी हॉस्पिटल अहिल्यानगर येथे फुल टाइम ऑर्थोपेडिक कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. ते रोबोटिक म्हणजे रोबोट असिस्टेड असतं. असिस्टेड म्हणजे काय? रोबोट त्यामध्ये ऑपरेशनमध्ये असिस्ट करतो. ऑपरेशन हा तुमचा सर्जनच करणार आहे. रोबोट फक्त त्याच्यात मदत करतो. पूर्णपणे सर्जरी रोबोट कधीच करत नाही. आता त्यामध्ये परत असं बोललं जातं की रोबोटिक नी जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये ब्लड लॉस कमी होतो किंवा चिरा कमी घेतला जातो. तर असं काही नाहीये. ज्यावेळी आपण नी जॉईंट रिप्लेसमेंट करतो, आपण मांडीला एक बेल्ट बांधतो, ज्याला आम्ही टोर्निकेट म्हणतो. त्याचं काम काय असतं? ऑपरेशनचे जे 2 तास आहेत त्यामध्ये नी जॉईंटचा ब्लड सप्लाय पूर्णपणे थांबवलेला असतो आणि हे आपण रोबोटिकमध्ये पण वापरतो आणि मॅन्युअलमध्ये पण वापरतो. त्याच्यामुळे ब्लड लॉस याच्यात जास्त होतो असं काही नाही. आणि त्याच्यानंतर असं बोललं जातं चिरा कमी घेतला जातो. तर चिरा घेण्याचं काम हे सर्जनचं आहे, तो काय रोबोट घेत नाही. आता त्यामध्ये ज्यावेळी तुमच्या गुडघ्याचा भाग खूप जास्त असेल किंवा गुडघ्यासोबत तुमच्या खुब्यामध्येही काही प्रॉब्लेम असेल, मग त्यामध्ये अलाइनमेंट ऑपरेशनमध्ये थोडी अवघड असते. तर अशा वेळी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा नक्कीच फायदा होऊ शकतो. पण जे सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड जॉईंट आहेत, ज्यामध्ये भाग जास्त नाही आहे, त्यासाठी आपण नॉर्मल जॉईंट रिप्लेसमेंट केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही.